कल्याणमध्ये मराठी कुटुंब मारहाण प्रकरणाच्या संदर्भातील फरार आरोपी अखिलेश शुक्ला अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पोलिसांना त्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती आता समोर आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जो आरोपी होता अखिलेश शुक्ला हा फरार झालेला होता आणि अखेर अखिलेश शुक्ला यांनी पोलिसांसमोर त्यांना आत्मसमर्पण केल्याचं कळतंय। तर सोशल मीडियावर त्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आणि त्यानंतर पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केल्याची माहिती पोहोचते। अशोक कांबळे आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात। अशोक, फरार आरोपी अखिलेश शुक्ला हा पोलिसांना शरण आलेला आहे। हो, बरोबर आहे। कालपर्यंत हा प्रकार झाला तेव्हा तो पोलीस स्टेशनवर होता। पोलिसांनी त्यांना अरेस्ट नाही केली। हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सोसायटी मधल्या लोकांनी ते धरून ठेवलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला वारंवार बैठका केल्या, तक्रार केली, मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, कल्याण बंद करेल म्हणून असं सांगण्याचा प्रयत्न केला। तेव्हा कुठेतरी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आणि आता अखिलेशनी एक याच्यावरती मीडियावरती पोस्ट व्हायरल केलेली आहे आणि स्वतःची बाईट टाकलेली आहे की आमचा हा प्रांतवाद नसून हा शेजारीचा आमचा वाद होता, याचा गैरफायदा म्हणून या लोकांनी असं माझ्यावरती आरोप केलेला आहे। परंतु अखिलेश शुक्लानी जेव्हा त्यांना मारहाण केली त्यावेळेस अखिलेश शुक्ला हा त्यांना बोलला होता की तुम्ही मराठी लोक आहेत, तुम्ही असेच आहात, तुम्ही घाणेरडे राहता, तुमच्या अंगाचा वास येतो, तुम्ही मांस मटण खाताय, तुम्ही बेशिस्त आहात, या प्रकारचा अखिलेश शुक्ला हा ते देशमुखला बोलला आणि तिथल्या सर्व नागरिकांनी हे ऐकलेलं आहे, बोललेलं आहे आणि तेव्हापासून तो अखिलेश शुक्ला हा फरार झाला होता। पोलिसांनी 2 आरोपीला पकडलं, परंतु आता अखिलेशनी त्याची जेव्हा ते बाईट व्हायरल केल्याच्या नंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं आहे, परंतु अजून पोलीस स्टेशनला त्याला हजर केलेलं नाहीये। अगदी अशोक, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।